हे खरं ते ही ती ग्रेव्ही आपण गरम केलेल्या तेलमध्ये चिकन अगदी एकदम एकजीव करून घेऊ. आपलं चिकन मसाला इकडे तयार झाला मित्रांनो. हा 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 कलर बघा मित्रांनो, तुम्ही कलर बघा, तेल बघा मित्रांनो कसं सुटलंय अगदी व्यवस्थित. कोल्हापुरी चिकन मसाला एकदा खाल्ला तर म्हणाल वाह काय कमाल. चपाती बरोबर एक चव आहे, भात बरोबर एकदम भन्नाट चव लागली. कसं काय मंडळी, नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, मागे आपण कोल्हापुरी मटन मसाला याची रेसिपी केलं होतं. अगदी त्याच पद्धतीचं रेसिपी, तीच सामग्री यूज करून आज आपण बनवणार आहे कोल्हापुरी झणझणीत चिकन मसाला. तर खरंच ते त्या प्रकारचे डिश बनेल, त्या लेवलची टेस्ट खरंच येईल का, हे आज आपण ट्राय करणार आहे. माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा, आजचा व्हिडिओ खूप भन्नाट असणार आहे मित्रांनो. चला मित्रांनो, आपण सुरू करूया आपली रेसिपी. तर सर्वप्रथम इथं आपण घेतलंय स्वच्छ 1 kg चिकन, एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय. तुम्ही बघू शकता चिकन अगदी व्यवस्थित पीसेस मारले गेलेत. चला आता ह्यामध्ये लागणार सामग्री, हे आहे आपलं काळा तिखट, हे आहे आपलं 2 टमाट्याचं ज्यूस, कांदा खोबऱ्याचं पेस्ट, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, चवीनुसार हळद, आणि हे आहे आपलं अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट. आणि ह्यावर सगळ्यात आपल्या येणार आहे सुहानाचा चिकन मसाला. तर चला मित्रांनो, आपण मॅग्रेट करायला प्रोसेस स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण इकडे चवीनुसार हळद घालू. त्यानंतर येणार आहे आपलं चवीनुसार मीठ, आणि त्यानंतर येणार आहे आपलं अद्रक लसूणचं पेस्ट जे आपण केलंय. त्यानंतर आपण घालणार आहे लाल मिरची पावडर, आणि त्यानंतर येणार आहे सगळ्यात महत्वाचं आपलं घरगुती काळा तिखट काळा मसाला. आणि त्यानंतर आपलं येणार आहे आपण केलेलं टमाट्याचं ज्यूस. आणि त्यानंतर येणार आहे सगळ्यात महत्वाचं तेल, साधारणतः मोठे 3 चमचे तेल एवढं लागेल आपल्याला. चला, सगळे सामग्री आपण घातलाय. आता व्यवस्थित ह्याला एकदम आपण एकजीव करू, मॅग्रेट करू, जेणेकरून सगळे मसाले प्रत्येक पीसला अगदी व्यवस्थित लागतील. मित्रांनो, मॅग्रेट प्रोसेस जे आपण करतो हे खूप महत्वाचं आहे, कारण ह्यामध्येच आपलं बऱ्यापैकी काम होत आहे. मग काय आपल्याला फक्त फोडणीच घालायचं असतंय, पण हे एकजीव करणं, हे मॅग्रेट करणं खूप महत्वाचं असतंय. व्यवस्थित करणं हे महत्वाचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपले सगळं मसाला आपल्या चिकनला व्यवस्थित लागलाय. आणि मॅग्रेट करून आपण एक साधारणतः 10 ते 15 मिनिट ह्याला असंच आपण ठेवूया, आणि आपण लगेच तेल गरम करून घेऊ. तर मित्रांनो, आपण इथं कढई आपली गरम झाली आहे. साधारणतः 2 चमचे आपण इकडे तेल घातलंय. तेल आपलं इथं गरम झालंय. चला, आपलं मॅग्रेट केलेलं चिकन आपण यामध्ये घालू. तर मित्रांनो, आपण गरम केलेल्या तेलमध्ये चिकन एकदम असं एकजीव करून घेऊ. आता यामध्ये येणार आहे आपलं कांदा खोबऱ्याचं पेस्ट. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण जे चिकन मसाल्याला जे मसाला सुटतं ते ह्यामुळेच सुटतं. तुम्ही बघू शकता. आणि आता येणार आहे ह्यामध्ये आपलं सुहानाचा चिकन मसाला. चला, आपण घालूया. साधारणतः 1 पॅकेट पूर्ण आपल्याला घालावं लागेल इकडं. कांदा खोबऱ्याचं पेस्ट आणि आपलं सुहाना चिकन मसाला हे घातल्यानंतर एकदा फक्त पूर्ण एकजीव करून घेऊ आपण व्यवस्थित. झालाय. तर आपण आता फक्त याला 15 ते 20 मिनिटं शिजायला ठेवूया. साधारणतः 15 ते 20 मिनिटं तर आपल्याला ठेवावं लागेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं चिकन मसाला इकडे तयार झाला मित्रांनो. मस्त अशी ह्याला उकळी आली, आपलं चिकन इकडे शिजलंय. चला, ह्याच्यावर आपण थोडं कोथिंबीर काढू.
चल. तर मित्रांनो, आपली डिश इकडे तयार झाली, तुम्ही बघू शकता. हा 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 हा, कलर बघा मित्रांनो, तुम्ही कलर बघा. हे खरं ते ही ती ग्रेव्ही. चला ट्राय करून बघूया कसं झालंय डिश. चला आपण ट्राय करून बघूया टेस्ट कसं झालंय. तेल बघा मित्रांनो कसं सुटलंय, अगदी व्यवस्थित. चला ट्राय करून बघूया. ह्याला आपण थोडं साईडला ठेवूया. तर आपलं चिकन मसाला मित्रांनो, तुम्ही ग्रेव्ही बघू शकता मित्रांनो. हे बघा ग्रेव्ही बघा मित्रांनो. जे आपण घातलंय कांदा खोबऱ्याचं पेस्ट आणि टमाट्याचं ज्यूस, हे त्याची खरी ग्रेव्ही आहे. हे बघा ग्रेव्ही कोंबो. खूप सुंदर आणि उत्कृष्ट अशी चव आहे मित्रांनो. ग्रेव्ही एकदम खतरनाक झालाय लिटरली. चपाती बरोबर खाऊन बघूया आपण. मित्रांनो, मी चिकन मसाला खाल्लाय हॉटेलमध्ये, पण त्यापेक्षा हे डिशला म्हणजे खूप जमीन आसमानचा फरक आहे. कारण काय मी सांगू का तुम्हाला. जे आपण यूज केलंय घरगुती काळा तिखट, म्हणजे सुहानाचा आपण चिकन मसाला यूज केलाय, त्याची ही चव आहे. ग्रेव्ही बघा तुम्ही. हे असं पीस घेऊन ऑथेंटिक आणि युनिक चव झाली मित्रांनो. आपलं झणझणीत अस्सल कोल्हापुरी चव जाणवालाय मला. कोल्हापुरी चिकन मसाला एकदा खाल्ला तर म्हणाल वाह काय कमाल, तसं झालंय मित्रांनो. एकदम एकदम जबरदस्त चव झालाय. चवीनुसार अगदी एकदम मीठ, लाल मिरची, मसाला अगदी व्यवस्थित लागलाय. जास्त असं तिखट पण नाही झालंय आणि जास्त असं असं सपक पण नाही झालंय. अगदी एकदम योग्य अशी टेस्ट झालंय याचं मित्रांनो. तर इकडं आपण राईस घेतलाय. चला याच्यावर थोडं आपण ग्रेव्ही आणि छोटासा पीस घालूया. हे आलं. थोडस ग्रेव्ही घेऊया आपण. ट्राय करून बघूया कसं लागतंय. टू गुड चव आहे मित्रांनो, टू गुड आहे. भातासोबत तर याचं ना काय म्हणते ते एकदम चवच अगदी असं वेगळं लागायला. चपाती बरोबर एक चव आहे, भाता बरोबर एकदम भन्नाट चव लागायला. कलर बघा मित्रांनो तुम्ही, कलर बघा. आपलं ग्रेव्हीच भन्नाट झालंय. ह्याचा जे मसाला आहे ना चिकन मसाला, तेच एकदम क्लास झालाय. मी तुम्हाला आवर्जून सांगतोय, ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा. ट्राय करून मला सांगा नक्की की तुम्हाला ही डिश कसं झालंय. युनिक चव आहे, एक नंबर ऑथेंटिक युनिक चव. अशी डिश खाल्ली नसणार तुम्ही. ज्या पद्धतीने मी सामग्री सांगितली अगदी त्याच पद्धतीने तुम्ही सामग्रीकडून ही डिश तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ही डिश कसं झालंय. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओला एंड करत आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या खव्यांच्या दुनियेला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा मित्रांनो अजून अशी कुठली डिश आहे जे मी एक्सप्लोर करू. आपण ते हॉटेलमध्ये पण एक्सप्लोर करू आणि घरी पण आपण बनवूया. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. नक्की ट्राय करून बघा कोल्हापुरी झणझणीत चिकन मसाला.